आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आदिरासाठी स्वानंदीचे बाबा सँडविच बनवतात आणि आदिरा त्याचं खूप कौतुक करत असते. तेवढ्यात मंदिकाईने बोलते की हे काय मिळमिळीत लागते, मला नाही आवडलं बरं का. तेव्हा आदिरा सांगत असते की ते किती हेल्दी आहे म्हणून. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की घे ना तुला अजून. तेव्हा आदिरा बोलते नाही बाबा, माझं पोट भरलं आहे, तुम्ही खा ना, तुमचं का मला देतायत. आणि हे बघा खूप छान आहे, मला चालेल हे ब्रेकफास्टसाठी आणि स्नॅक्ससाठी, मला खूप आवडलं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं आता तुला जायचं आहे ना, तुझी बॅग वगैरे पुढे आणून ठेव ना. तेव्हा आदिरा तिच्या बॅगा घेऊन बाहेर ते 3-3 बॅगा. तेव्हा स्वानंदीची आई बोलते अगं एवढ्या बॅगा, अगं तू किती काय कायमची चाललीस की काय माहेरी. तेव्हा आदिरा सांगते की ही युजली माझी नेहमीची बॅग आहे. तेव्हा ती सांगत असते की माझं मेकअपचं सामान, शूज, हे सगळं सामान आहे यात. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं पण नेणार कशी. तेव्हा अदिरा बोलते आता पिंट्या दादा मला न्यायला येतोय तर मग तो कार घेऊनच येणार ना. तेवढ्यात समर तिथे येतो आणि बोलतो येणार आणि आला. तेव्हा समर आतमध्ये येतो. तेव्हा मंदाकिनी पटकन ओवाळण्यासाठी ताट आणते. तेव्हा समर बोलतो हे कशाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हे बघा समर साहेब, रीतिरिवाज असतात. तेव्हा मंदाकिनी बोलते तुम्ही पहिल्यांदा घरी आला आहेत ना, मला खूप बरं वाटलं. तेव्हा तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तिचे म्हणण्याचा असा हेतू होता की एवढं सगळं होऊनही तुम्ही आले. तेव्हा समर बोलतो की इट्स ओके. समर टिळा लावून घेतो आणि तेव्हा मंदाकिनी बोलते सुश त्यांना नाश्ता दे ना. तेव्हा समर बोलतो नाही ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, निघतो आम्ही. तेव्हा तो आदिराला घेऊन जातो. इकडे रोहन पण स्वानंदीला घ्यायला येतो. रोहन स्कूटरवर आलेला असतो. तेवढ्यात तो घरात येतो. तेवढ्यात स्वानंदी येते. तेव्हा आजी बोलते की अगं मल्लिका, पूजेचं ताट वगैरे सांग. तेव्हा मल्लिका बोलते की रोहनने सांगितलंच नाही ना, तो येणार होता, ते ताट वगैरे केलं असतं. तेव्हा स्वानंदी सावरून घेते की नाही मला तो बोलला होता, मीच सांगायचं विसरली. तेव्हा रोहन लगेच स्वानंदीकडे बघतो. तेव्हा आजी बोलते मल्लिका आता आला आहेस ना, मग सांग ना. तेव्हा मल्लिका पटकन त्या मेडला ताट बनवायला लावते. तेव्हा स्वानंदी रोहनला सांगते की नमस्कार करतो आजीचा आणि आदिराच्या आईचा नमस्कार करतो. तेव्हा तिथे बसतो आणि आजी त्याला विचारत असे काय रोहन कसं चाललं आहे, काम वगैरे कसं चाललं आहे. आदिराची आई त्याला आशीर्वाद देते. माझ्या आदिराची पूर्ण लाड पुरवशील इतका पगार कमव रे बाबा. हे आजीला आवडत नसतं टोमणे मारलेलं. तेवढ्यात अंशूही विचारतो की काय रे कोणती बाईक आहे तुझ्याकडे. तेव्हा रोहन बोलतो की नाही माझ्याकडे बाईक नाही, स्कूटर आहे. तेव्हा मल्लिका बोलते स्कूटर आहे तुझ्याकडे. नाही बाबा, मला तर फार भीती वाटते स्कूटी वगैरेवर फिरायला. मल्लिकाचे आणि अंशूचे टोमणे चालू असतात. तेवढ्यात रोहन त्याच्या ताईला घेऊन निघतो. रस्त्याने जात असताना त्यांना समर आणि आदिराची गाडी क्रॉस होते. तेव्हा आदिरा जोरात ओरडते तेवढ्यात रोहन गाडी बाजूला लावतो आणि खाली उतरतात ते. तेव्हा आदिरा आणि रोहन भेटतात, मिठी मारतात. तेव्हा समर थोडा वेळ ते बोलत असतात. तेव्हा समर बोलतो की आता उशीर झाला, चला मी तुम्हाला पण सोडतो. तेव्हा रोहन बोलतो की नाही मला सवय आहे, आम्ही जातो स्कूटरवर. तेव्हा समर बोलतो काही हरकत नाही, स्कूटर इथे लावा, मी घरी सोडतो तुम्हाला. तेव्हा रोहन बोलतो की नाही सर, आम्ही जाऊ शकतोय. तेव्हा समर आदिराला बोलतो की चला मग निघूयात. तेवढ्यात आदिरा बोलते की हो जाऊयात म्हणून. आणि तेव्हा आदिरा प्रश्न करते की तुम्ही दोघं एकमेकांना हग नाही करणार आहे का. तेव्हा समर सरळ उलटा चालला जातो. स्वानंदीलाही हसायला तर तीही स्कूटरपाशी जाते. तेव्हा आदिरा आणि रोहन एकमेकांकडे बघून हसायला लागतात. तेव्हा आदिरा आणि रोहन एकमेकांना बाय करतात. आदिरा गाडीत बसते आणि रोहनही स्वानंदीला घेऊन निघतो. समर इकडे गाडीत बसलेला असतो. गाडीची काच वर करत असताना तो आरशातून स्वानंदीला बघतो. समर आदिराला घरी घेऊन होतं. सगळे लाईट्स ऑफ असतात. तेव्हा आदिरा बोलते बापरे, मला वाटलं होतं की माझ्या स्वागताला वेलकम करायला सगळे उभे असतील दारात, पण कोणीच नाही, कोणाला पडलीच नाही मी आली त्याची. तेव्हा लगेच लाईट लागतात. बघितलं तर घर पूर्ण सजवलेलं असतं. आदिराची वेलकमची तयारी केलेली असते. पूर्ण घर फुलांनी फुग्यांनी सजवलेलं असतं आणि सगळे येतात. तेव्हा आदिराचं वेलकम करतात. तेव्हा आदिरा बोलते वाव सो स्वीट ऑफ यू. म्हटलं दादा तुला हे माहिती होतं. तेव्हा समर बोलतो हां कल्पना होती, पण एवढं सगळं होईल हे नव्हतं माहिती मला. तेव्हा ती बोलते थँक्यू सो मच पिंट्या दादा. तेव्हा मल्लिका बोलते की म्हणजे घ्या, तयारी आम्ही सगळ्यांनी केली आणि थँक्यू पिंट्या दादाला. तेव्हा मल्लिका आदिराच्या डोक्यात क्राऊन घालते आणि बोलते की आदिरा आता बघच माझ्या लेकीचे कसे कसे लाड होतील की आता. तेव्हा अंशू बोलतो यात माझी आयडिया होती. तेव्हा अर्पिताही बोलते माझी पण. तेव्हा स्वानंदी सगळ्यांना तेव्हा आदिरा सगळ्यांना थँक्यू बोलते. इकडे स्वानंदीच्या वेलकमसाठी काही केलेलं नसतं. मंदाकिनीने सगळ्या उशा बेड कवर काढून ठेवलेले असतात आणि सगळं काम आवरायला काढलेलं असतं. तेव्हा
स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की सुश हे काय चाललंय, माझी लेक येणार आहे, तिची स्वागताची तयारी करायची सोडून हा घराचा काय उकिरडा बनवून ठेवला आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते हो ना, कारण की तुमची सून इकडची उशी तिकडेही करत नाही, मग काय करणार, मलाच करावं लागतं ना सगळं. तेव्हा मंदाकिनी बोलते सुश ते तोरण काढ. सुश तोरण काढायला जाते तेव्हा ते तोरण तुटतं आणि सगळे मणी स्वानंदी आणि रोहन आतमध्ये एंट्री करताना त्यांच्या अंगावर पडतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदाकिनीला झालं समाधान, असं स्वागत केलं माझ्या मुलीचं. तेव्हा मंदाकिनी बोलते तुम्हाला काय लागतं, मलाच बोलत जा तुम्ही, तुम्हाला असं बोलायची वेळ असते तेव्हा पुढे पुढे करतात, एरवी तर माझ्याशी बोलत नाही. एक काम करा ना तुम्ही, मला घरातून बाहेर काढून द्या ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन तुझ्या आईला गप्प बसायला सांग, तिची चूक आहे म्हणून मी बोलतो, नाही तर तेवढं पण मला बोलायची इच्छा नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते आई अगं शांत हो, सुश आईला जा आतमध्ये खोलीमध्ये घेऊन जा. तेव्हा मंदाकिनी बोलते काही नको काही नको, जेव्हा मी निघून जाईल ना तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. म्हणून मंदाकिनी आणि सुश आतमध्ये चालले जातात. तेव्हा स्वानंदी लगेच झाडू घेते आणि झाडायला लागते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं स्वानंदी तू माहेरपणाला आली, तुझं काय चाललंय, झाडू घेऊन ते कामं मी करेन. तेव्हा स्वानंदी बोलते बाबा तुम्ही आता मला असं परकं समजणार आहेत का. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही गं, तू माहेरपणाला यावं, तुझ्यामुळे घराचं वातावरण चेंज व्हावं असंच वाटतं मला. नंदू तुझी खूप आठवण येत होती गं मला. तेव्हा स्वानंदी बोलते बाबा मलाही. तेव्हा ती बाबांच्या गळ्यात पडते. तेव्हा रोहन बोलतं की तुम्ही आता अशी करणार आहेत का, मलाही तुझी खूप आठवण येत होती. तेव्हा रोहन बाबा आणि स्वानंदी एकमेकांच्या गळ्यात पडतात. इकडे आदिरा आपल्या बेडवर मस्त पडलेली असते आणि बोलत असते की ओ गॉड मी खूप मिस करत होती माझ्या ह्या बेडला. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता तिथे असते. तेव्हा मल्लिका बोलते की डॉल तू तिथे खुश आहेस ना, नाही तुला या बेडची सवय आहे ना. तेव्हा आदिरा बोलते मॉम या बेडची सवय असली म्हणजे काय झालं, झोप लागते ना मला तिथे, खूप छान झोप लागते माझ्या रोजच्या कुशीत. तेव्हा अर्पिता बोलते की आदिरा नवरा कितीही कम्फर्टेबल असला ना, पण कम्फी बेडची तुलना त्याच्यासोबत होऊ नाही शकत. तू एक काम कर ना, हा बेड तिथे घेऊन जा, कारण की चांगली झोप लागणं ही चांगल्या बेडवर झोपण्याची श्रीमंती असते. तेव्हा त्यात दोघी तिला डिवचत असतात आणि खुश आहेत का, घरचे कसे आहेत म्हणून विचारत असतात. तेव्हा आदिरा बोलते की मॉम रोचे बाबा आणि इतके छान आहेत ना, मला कधी त्यांनी काही फील होऊच नाही दिलं. हे तसे बाकीचे पण चांगले आहेत, पण बाबा आणि जास्त स्पेशल आहे. तेव्हा मल्लिका आदिराचं बोलणं ऐकून मुद्दामच म्हणते की आम्हाला खूप बरं वाटलं, आमची चिंता मिटली. तेव्हा ती आदिराचा हात हातात घेते आणि बोलते की डॉल हे तुझे हात एवढे रफ कसे लागत आहेत, खूप काम करतेस का. तेव्हा आदिरा बोलते नाही मॉम. तेव्हा मल्लिका बोलते की नाही मला खरं खरं सांग, खूप काम करावं लागतं का तिथे तुला, एवढे रफ नव्हते, इथे असल्यावर तुझी स्किन किती सॉफ्ट होती. तेव्हा आदिरा पटकन हातात त्यातून काढून घेते. तेव्हा मल्लिका बोलते ते काही नाही, आता तुला हेडपासून टोपर्यंत सगळं करायचं आहे, स्पा मेडिक्युअर पेडिक्युअर सगळं. आपण कसं ना प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, इथली श्रीमंती विसरून कसं चालणार आहे. इकडे आजी समरला विचारत असते की काय रे कसे आहेत आदिराच्या घरचे, आदिरा खुश आहे ना. तेव्हा समर बोलतो हो चांगले आहेत, आदिराचे सासूबाई तर आपल्याला माहितीच आहे, बाकी चांगले आहेत सगळे. तेव्हा आजी सांगत असते की रोहनही तिला सांभाळून घेतो रे, ती थोडी आहेत बालिश थोडे म्हणून आपली काळजी वाटते, बाकी काही नाही व्यवस्थित सांभाळते. तेव्हा आजी बोलते की बरं स्वानंदी पोचली का रे. तेव्हा समरला आजी बोलते की विचार ना फोन करून. तेव्हा समर बोलतो तू कर ना. तेव्हा आजी बोलते अरे नवरा नाही तर माणूस की म्हणून तो फोन कर, पोचली की नाही उद्याच असं नको व्हायला की पोचले पोरीला फोनही नाही केला म्हणून, कर फोन. तेव्हा समर बोलतो की आजी काय आहे. तेव्हा आजी बोलते की तुला माझी शपथ आहे. तेव्हा समर बोलतो आजी काय आहे करतो फोन. आजी बोलते कर, नाही तर म्हणशील आजीसमोर बोलताही येत नाही. तेव्हा समर बोलतो हो फ्रेश होतो आणि करतो फोन. तेव्हा आजी चालली जाते. तेव्हा समर बोलतो की शपथ घालते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.